अर्ज भरताना महायुतीचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळालं। सर्व जागा निवडून आणण्याचा निर्धार यावेळेस त्यांनी व्यक्त केलाय। राज्यसभेसाठी आज अर्ज भरण्यात आलेले आहेत। महायुतीसह काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत। सर्व जागा निवडून आणणार असा निश्चय यावेळेस या सर्व उमेदवारांनी केलाय। भाजपाकडून 3, राष्ट्रवादीकडून 1, शिवसेनेकडून 1 आणि काँग्रेसकडून 1 असे एकूण 6 उमेदवार राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून जात आहेत। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6ही जागा निवडून आणणार असा निर्धार यावेळेस या उमेदवारांनी केलाय। शिवसेनेकडून मिलिंद देवरा, भाजपाकडून अजित गोपछडे, मेधा कुलकर्णी आणि अशोक चव्हाण या तिघांची नावं आणि राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांचं नाव उमेदवारीसाठी देण्यात आलेलं आहे। सोबतच काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी देण्यात आलेलं आहे। एकूण 6 जागा रिक्त होणार आहेत राज्यसभेच्या महाराष्ट्रातील आणि या 6 जागांसाठी भाजपाचे 3, राष्ट्रवादीचा 1, काँग्रेसचा 1 आणि शिवसेनेचा 1 असे 6 उमेदवार राज्यसभेसाठी जाणार आहेत। जी कायदेशीर प्रक्रिया आहे नामांकन दाखल करण्याची ती औपचारिकता या ठिकाणी मी आज पूर्ण केलेली आहे। नॉमिनेशन म्हणजे फाईल केलेल्या आहेत। माझ्या आयुष्यातला एक नवीन क्षण मी म्हणेन की एक सुरुवात, नवीन राजकीय सुरुवात या निमित्ताने मी आज या ठिकाणी केलेली आहे। मी आशावादी आहे की निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पडेल आणि 3 वाजेपर्यंत किती अर्ज येतात पाहिल्यानंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे। मला संधी दिली याच्याबद्दल समाधान आहे आणि आता जवळजवळ हे घोषितच झालेलं आहे की हे बिनविरोध होईल। आता हा निर्णय जाहीर करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती चालू राहील आणि मग यथावकाश ते कळेलच, बहुतेक 20 तारखेला कळेल। नाही, मी सर्वप्रथम मला खूप आनंद होत आहे आणि मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझे नेते शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो। मी पक्षाचा प्रत्येक आमदारांचा आभार व्यक्त करतो। पक्षाचा सर्व सामान्य कार्यकर्ता, खास करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की कार्यकर्त्यांची वेदना, कार्यकर्त्यांची अपेक्षा, मुंबईमध्ये राहणारे गोरगरिबांचा जी समस्या आहे, महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या समस्या आहे, ही समस्या दूर करण्यासाठी मी प्रामाणिकपणे संसदेत काम करेन। सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा एक आनंदोत्सव आहे। देशामध्ये काम करणाऱ्या गाव चलो अभियानामध्ये जाऊन स्वतःचं जीवन 2-2, 3-3 दिवस त्या ठिकाणी समर्पित करणारे अनेक कार्यकर्ते, अनेक स्वयंसेवकांना ही कार्याची पोचपावती आहे।